हे गाईज, तर आम्ही आलो आहे गावाला काल. पण मी कालपासून शूट नाही केलं, मी आज शूट करते. काल रात्री आलो. तर आज आम्ही जातो, तुम्हाला आज मी दाखवते जंगल सफारी. सो शेवटपर्यंत नक्की बघा. तर तुम्हाला आमच्या ह्याची जंगल सफारी करून दाखवते. जंगल सफारी म्हणजे आमची कलमं आहेत, त्यात खूप वर्षांनी होय, खूप वर्षांनी तू आणि मी. अरे गेलो नाही होतो असं सांगते मी. तर तुम्हाला तसं सगळं दाखवते. आधी खूप झाडं होती, आता जरा ते सगळी झाडं साफ केलेली आहेत. तुम्हाला दाखवते. इथे पहिली खूप झाडं होती, आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा. इथे पहिली खूप झाडं असायची आणि इथे ना असं मस्त जायला बरं भारी वाटायचं. असं त्याला त्यांनी साफ केलंय. तर आम्ही आता आजी, काका आणि दादा चाललोय आणि मी. पहिली झाडं तोडल्यामुळे ते ही एक काजू, ह्या काजूला पण आम्ही एप्रिलमध्ये यायचो तेव्हा खूप काजू असायचे. नंतर एक आतली काजू तिकडे एक असायचे आणि मी इथे बसून असायचे ह्या दगडावर. मी आली ह्या दगडावर मी बसून असायचे हळू. तर इथे आम्ही लहानपणी मी, मृणाल आणि दादा आणि आजी अशा मी आधी यायचो लहान असताना. त्यानंतर कशाला एवढी मोठी घाटी तेव्हा पण खूप चढून जावं लागतं काहीच खूप. हो, त्या घाटीपेक्षा ही घाटी बरी. घाटी म्हणजे काय, चढाव. आमच्याकडे इकडे घाटी म्हणतात. तर आम्ही पहिले खूप यायचो आणि आंबे काढायचे असं आंबे काढायला यायचो. त्यानंतर काजू, रतांबी, करवंद मेन म्हणजे. आणि आमच्याकडे आंबे आणि करवंद खूप लेट होतात. आता सगळ्यांकडे आंबे आणि होऊन गेले असणार आणि आमच्याकडे आता आंबे झालेले आहेत. काय काय कच्चे पण आहेत आणि काय काय पिकले सुद्धा आहेत. हो ना आजी? इथलं पण हे केलं काय, तोडली काय? झाडी होती ती करवंदाची होती ना इथे. सोने बघा असं भारी वाटतंय. तो व्ह्यू भारी आहे. पाठचा दाखवते तुम्हाला काय भारी आहे. आत्ता येताना तरी कुठे काटेकोटे नाही मिळाले, त्याच्या पुढे असू शकतात. पण आधी लहानपणी आम्ही जेव्हा येतो खूप काटेकोटे असायचे आणि अक्षरशः आम्हाला लागायचं सगळं. सो हे आंबे पडतायत की कसं काय तुम्हाला दाखवते. आमचं एक फेवरेट कलम होतं, त्यात आम्ही सगळेजण चढायचो. मी, माझ्या काकांची मुलगी म्हणजेच मृणाल आणि दादा. खूप मजा यायची तिथे. सो मी दाखवते आता. हे ते कलम आहे, ह्याच्यावर आम्ही चढायचो. हा दादा, आजी आणि काका. तर आता हे आमचं झाडीतनं आम्ही चढायचो. आता ते सगळं जुनं झालंय थोडं. हे इथे शिडी कोणाची खालून वर आणलेली? हा आम्ही चढायचो होते, हे तुटलं लाकूड, हे फांदी. इथे उंबील आहे त्यामुळे जरा स्वतःची सुरक्षा करायला. काय करवंद तिथली वर नाही आहेत, पण तिथे खाली होती ती झाडी. ती ही इथली फांदी कधी तुटली? कधीच तुटलेली. मी आले कुठे त्यानंतर, खूप वर्षानंतर आले मी वर. फेकतो तुझा नको झालाय फोन.
मला तरी दे. मी घेणार आहे आता कणकवली झाल्यावर घेणार. नवीन असून पण घेणार आहे. आल्या म्हणजे आता झालं ना कणकवली परत येणार करणार आहे ते आंबे इथली फांदी होती, ह्या फांदीवर आम्ही असे चढायचो. मस्त मोठी फांदी होती आणि ती तुटलेली आहे. हो. इकडे मी आणि मृणाल असायचो या फांदीवर आणि इकडे वर दादा असायचा. खाली कोणतरी पाहिजे घ्यायला. मग आम्ही कुठे जातोय आम्ही कुठे जातोय? तुम्ही रात्रभर जातो बोलतो. नाही काढायला पाहिजे तर उपयोग नाही होणार. नाही रात्री मी काढाय आधी आंबे काढू मग रात्रभरचं वाळायला ऊन नाही लागणार त्याच्यापेक्षा आंबे काढू. एक लागेल ना एक ऊन लागेल काढूया ना दुपारनंतर बघू ना. तेव्हा आम्ही इकडे यायचो वर, म्हणजे खायला पण घेऊन यायचो. म्हणजे आधी सकाळी भाकरी आणि काय म्हणतात ते झुणका आणि भाकरी करायचं, मग इथे येऊन खायचो आंबे काढून झाल्यानंतर. ते आमचं जुनं घर होतं आणि आता आमचं नवीन घर आहे आणि मी खूप वर्षांनी इथे आले. खरंच खूप वर्षांनी आले. काका आता चढलेले आहेत आंबे काढायला. खाली उभी आहे तर खाली येतील ना ते आंबे. काय माझं काय बस बस देखल दे आता. चालू आहे इथे आंबे काढायचे काम. आमचे आंबे खूप लेट होतात आमचे. बाकीच्यांचे जर एप्रिल किंवा स्टार्टिंग मेला होत असतील तर आमचे मेच्या मिड मे मध्ये होतात आणि किंवा एंड मेला. सो आता तरी कच्चे आहेत आंबे, त्यानंतर पिकणार ते, त्याला खूप वेळ लागणार. असं सगळं आहे. काय द्यायचंय काय द्यायचंय? ते उंच इथे चढलं की वरती गेलं. ही फांदी झाडाला बघ चढायला येते चढ मग या वरच्या फांद्याला घे म्हणजे भरपूर येतील आंबे. आंबे आंबे खूप आहेत, थोडे फार, खूप म्हणजे खूप पण नाही. अगदी त्या ह्याला पण आहेत. होय होय तिकडे चालू तेच काढतो. पुढे जायला पाहिजे अजून. पुढे काय पुढे? आजी कुठे गेली? अगं खालचं रातांब्याचं कुठे गेलं? कशा जाते कुठे? मी इथेच आहे. पण ह्यावेळी नालायक चावला, नालायक चावला मला. हा तयार आंबा. हा आंबा झालेला आहे तयार. हा अजून खूप व्हायचे. जर चावला तो चला आपण चाव तू चाव. नालायक खाली येत की. तुझी भाषा का बदलली? ती झाडं तोडल्यामुळे ना खालची तुम्हाला सगळं इथलं तर क्लिअर दिसेल. तेव्हा तर काही दिसायचं नाही वरून खाली. यावेळी खूप काय दिसतं, क्लिअर दिसतं मस्त. दाखवते इथे ते आंबे काढतात. सो मला नंतर भेटते. इकडे आता काका आणि दादा चढलेला आहे वर. आंबे काढायचं काम चालू झालेलं आहे सगळं आहे. हा बघा आंबाशी चिक लागला. इथे 2 आहेत, तिथे 1 आहे. आंबा पण मी खात नाही. हा मोठी न्यूज, मी आंबे खात नाही कारण की मला आवडत नाहीत. मला भेटते नंतर. हे बघ हे नालायक चावतायत, सगळ्यांना चावतात आणि वर झाडावर पण आहेत आणि खाली मला आणि आजीला पण चावतात. दोन्ही वेळा एकाच हा पायाला चावलेत नालायक. हॅलो गाईज, कधीच करून झाले तरी पण. तर हा आहे रत्नागिरी हापूस आणि रत्नागिरी हापूस माझ्या आजोबांनी झाडं लावलेली आहेत त्याचा. आणि एवढं मोठं आता एक तरी फळ मला एवढं मोठं दिसलं. ह्याच्यापेक्षा पण मोठी आहेत ना काळजी? ह्याच्यापेक्षा पण अजून मोठं. हे लहान आहे त्याच्यात. ह्याच्यातल्या सगळ्यामध्ये हे मोठं दिसतंय एकच. हे सगळे आहेत आंबे खाली, त्यातलं हे एक मोठं दिसतंय. पण ह्याच्यापेक्षा अजून मोठे असतात आंबे. पण आमचे लेट होतात. सीझन सगळा संपल्यानंतर आमचे आंबे होतात. आत्ताशी आमचे तयार होतात. हा बघा तुम्ही स्वतःच बघा, कच्चा आहे अर्धा, आता पिकत थोडासा पिकेल जातो थोड्या दिवसांनी. हा मी खरंच आंबे नाही खात, मग असे सांगितले. 1-2 फूड पण नाही खात, कधीतरी खाल्लं तर. मग मला सगळे बडबडतात तुला आंबे आवडत नाही, तू खातेस कोकोनट. पण नाही आवडत मला जास्ती असे. पण कच्चे आंब्याचे पदार्थ मी सगळे खाईन. चव चांगली आहे. मी लहानपणी खूप खाल्ले, आता नाही खात पण लहानपणी खूप खाल्ले. तेव्हा चव खूप चांगली आहे आंब्याची, रत्नागिरी हापूसची बेस्ट. तर चालू आहे. नको आहे त्या केमऱ्या.
काय एवढं मोठं फळ अजून आहे, याच्यात मोठं फळ तुम्हाला दाखवेनच मी. भेटते. आणि गाईज ब्लॉक शर्ट पण तर नक्की बघा, तुम्हाला मजा येणारच आहे. आणि असं सगळं आहे. आई खाली थांबली घरात, कारण की जेवण आणि सगळं करायचं, आजोबांचा नाश्ता आणि सगळं, त्यामुळे घरी आहे. बाबा आणि आहेत खाली, त्यांची कामं आहेत म्हणून ते खाली आहेत. आम्ही वर आलो आहे. आणि खूप दिवसांनी वर्षांनी आले आणि बरं वाटतं आहे, कारण की कॉलेज संपलं आता, त्यामुळे आम्ही आलो आहे गावी. आणि असं परत एक्सपिरियन्स घ्यायला कधी मिळेल सांगू नाही शकत. जेव्हा परत मला जॉबला लागेल किंवा इंटर्नशिपला, नंतर मला सुट्टी किती मिळेल हेही माहीत नाही, त्यामुळे इथे यायलाही कधी मिळेल हेही माहीत नाही. सो असं सगळं आहे. मी आत्ता मजा येते, थोडं एन्जॉय चालू आहे. जोपर्यंत इथे आहे तोपर्यंत करायची मजा, नंतर काय जायचंच आहे जॉबला. सो गावची वाईबच वेगळी असते, खूप वेगळी. जे गावात प्रेम मिळतं ते कुठेच मिळत नाही, हे नक्की. कारण की आपलंसं असतं गावात, आपलं म्हणजे प्रेमळपणा सगळं गावातच मिळतं. सगळं आहे. आणि मी गाईज जसं तुम्हाला चेहरा जरा असं सुजल्यासारखं किंवा असं वाटत असेल, कारण की मला झोपेतनं उठवून आणलं मी 8:30. गाईज हे जे झाड आहे ते पायरीचं ना, हे पायरी, ते खालचं झाड आहे ते पायरी आहे. आणि हे आहे बिटकी, म्हणजेच रायवळ आंब्याचं. बाकी सगळे हापूस आंब्यांचे, सगळे बाकी हापूस. ते सुद्धा रत्नागिरी हापूस आहे की नाही जी? कोण मी म्हटलं आपल्या व्यतिरिक्त कोण आहे? भारी आहे, वरचा व्ह्यू, तिकडचा व्ह्यू क्लास आहे सगळं. जाताना एक असं मस्त जोक झालाय. खाली ना रोडवर कोणतरी म्हणजे असे फेरीवाले असतात ना, कांदे लसूण असे विकणारे होलसेलमध्ये, तर ते होलसेलमध्ये तर त्यांची ना अनाउन्समेंट ऐकू येते. तर ती आम्हाला वर पूर्ण कंप्लीट ऐकू येत नाही, त्यामुळे प्रत्येक जण आपापले अंदाज लावते की काय नक्की आहे. तर मला त्याच्या त्या टोनमुळे ना त्याच्या असं शाम्या सुद्धा मी ऐकू येते खरंच, कारण की तो खाली आहे आणि आम्ही वर आहोत, त्यामुळे ना ते ऐकू येत नव्हतं नीट. आणि आम्ही हसत बसलो याच्यावर की आम्ही की काय, आणि ऐकू येतंय. आणि ते चाललेत वर, हे बघ. सॉरी, काका आता वरून खाली उतरताना बरोबर उतरले. त्या झाडाला मिठी मारून खाली येत आहेत. दादा तर वर कुठे जाऊन बसलाय तो बघा. चालू आहे मी सगळ्यावर बसले. तर गाईज आता आम्ही जातोय खाली, म्हणजे घरी. हे आंबे आणि सगळे ते इथे आहेत, ते आहेत आंबे काढलेत ते ठेवायला, आणि मग नाश्ता करून परत वर यायचंय. थांबा जरा 2 मिनटं. सो भी लेके जा रहे हैं हम सब कुछ. बैठो, चलो. का हाय करा. गाईज आता मी आलोय घरी, आणि समोर कूलरच्या समोर बसले, गरम झालंय म्हणून. आजी तिकडे दादा बसलाय, काका पुढे बसले. इथे सगळे काम करतायत, पत्रे आणि सगळं मांडव घालायचं आहे म्हणून. नंतर मांडव इथे हा घालायचा आहे, अजून तिकडचा, असं त्याचं काम चालू आहे, ते पत्रे. आणि गरम नाही आले ते.